शेट्टी लागतो का? माझं नाव आहे, तिला जायचं आहे ना. हॅलो, मिळतोय तुम्हाला? तुम्हाला अधिक माहिती द्यायची. नमस्कार. सर्व प्रसार माध्यमांचा मी मनपूर्वक आभारी आहे की आज मी थोडा तुम्हाला त्रास दिला. मी किरीट सोमय्या यांचा हे आभारी आहे की त्यांनी माझ्या तब्येतीच्या शुभेच्छा मला दिल्या. आता मी समोरच आहे आपल्या, म्हणजे मला डेंग्यू झाला होता आणि थोडा अशक्तपणा आहे. आता हे किरीट सोमय्या जे आरोप करतायत त्याच्यामागं भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माइंड आहेत. मी अनेक वेळा तुमच्या समोर आणि राज्याच्या समोर मी सातत्यानं माझ्या नेत्यावर, शरद पवारांच्यावर, माझ्या पक्षावर, महाविकास आघाडी सरकारवर, नंतर अनिल देशमुखांच्या प्रकरणाबाबत, परमवीर सिंगाबाबत किंवा केंद्रीय तपास यंत्रणेचा जो गैरवापर होतो याबद्दल सातत्याने याच ठिकाणी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि सातत्यानं मी आवाज उठवत असतो. आणि यामुळं सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी मला कसं थांबवता येईल, कसं दाबता येईल याचा प्रयत्न करत होते आणि किरीट सोमय्या हे त्यांच्यातलं टूल म्हणून त्यांनी वापर केलेला आहे. आता चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना सातत्यानं हा चिंतेचा विषय राहिलेला आहे की बाबा आपण प्रदेशाध्यक्ष आहोत, त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केला तर हसन मुश्रीफ याला मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्या वेळेला मला भारतीय जनता पक्षात येण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली होती, विनंती केली होती. मी त्यावेळेला म्हटलं की पवार एके पवार म्हणून मी केलं नाही. त्यानंतर माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड त्यांनी घातली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं आणि आता त्यांना वाटते की महाविकास आघाडी ही जिल्ह्यातली इतकी प्रबळ झालेली आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की 10 वर्षात आहे भारतीय जनता पक्षाला आता कुठलाही म्हणजे त्याच्यासमोर यश दिसत नाही. परवा ते म्हणाले की कालचक्र असतं, फिरत असतं, भविष्यात काय होईल ते होईल. पण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते झिरो आहेत. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही, महानगरपालिका ताब्यात नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही, मार्केट कमिटी ताब्यात नाही. आणि त्यामुळे सातत्यानं परवासुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याच कारणामुळं चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं, परंतु अमित शहाच्या मैत्रीमुळे ते बचावले. त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेला सुपडा साप हे त्यांचं अपयशाचं कारण आहे. आणि मग हसन मुश्रीफला कसं थांबवता येईल हा यामागचा कारस्थान आहे. दुसरा विषय, किरीट सोमय्या सातत्याने सांगतात मी ही कागद काढतो आणि मी देवेंद्र फडणवीसकडे घेऊन जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतात त्यांचं काढतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यासाठी माझं नाव घेतलं असावं हा म्हणजे स्पष्ट त्यांनीच सांगितलं की बा ते सांगतात त्याप्रमाणे मी करतो. आता विषय 2 आहे की चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं. असं कुणाचा तरी वापर करून, बदनामी करून, माझ्या कुटुंबियाची बदनामी करून त्यांना काही मिळणार नाही. सगळे हे आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. आणि त्याच वेळेला मी त्याचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयेच्या फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे आणि ते मला दावा तयार होत आलेला आहे. पण आज त्यांनी जो दुसरा घोटाळा म्हणतात त्याला, तर त्यांनी आज आरोप केला तो तर इतका बिनबुडाचा, इतका खोटा. मला वाटते की किरीट सोमय्यांची CA ची पदवी मी मागच्या वेळा सांगितलं होतं, ही खरीच पदवी आहे का काय मला एक शंका आहे. मला अनेकांनी जाणकारांनी सांगितलं. कारण आजचा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो इतका खोटा आहे, त्यांनी अजूनही अभ्यास करावा. मला त्यांना एकदा सांगायचं आहे की एकदा मी तुमच्याकडे CA पाठवतो आणि जे 2 माझ्यावर आरोप केले आहेत ते जर तुमच्या लक्षात आले तर लक्षात येईल की हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे. तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की त्यांनी माझी राजकीय, मला भारतीय जनता पक्षाचे अनेक माझे मित्र आहेत ते सांगतायत की आम्ही सांगत होतो की तू हसन मुश्रीफला काढू नकोस, कारण हसन मुश्रीफ हा तसा माणूस नाही.
हा समाजाशी जोडला गेलेला, गोरगरीब सर्वसामान्य दिलदर्जाची सेवा करून वर आलेला आहे. आणि जी संधी मला मिळाली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस आणि त्यामुळे लाखो लोक हे माझ्याशी जुळले गेले आहेत, जीवाभावाचे आहेत आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आता त्याने आज जो आरोप केला तर त्याच्याबद्दल तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. आता आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा 100 कोटीचा घोटाळा असं त्यांनी आज आरोप पहिला केला. त्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही. कारण मी 2 तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर, कारण काय आरोप करतात मला माहिती नव्हतं. मी आत्ताच ते वेबसाईटवरनं काढले, त्याची कागद तुम्हाला देतो. त्यात काही माझ्या जावयाचा संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त 44 लाख शेअर कॅपिटलची आहे आणि SU कंपनी आहे, ती काहीतरी शेल कंपनी म्हणून सांगितलं. ही शेल कंपनी नाही, ही महाराष्ट्राची कंपनी आहे. त्याचंही 1 लाख शेअर कॅपिटल आहे. 100 कोटीचा घोटाळा होईल कसा, हा एक प्रश्न. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा निविदा काढलेली नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं. 2012-13 साली हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिलेला होता 10 वर्षाच्या सहयोगी तत्वावर, की जे शासनाचा धोरण होतं सहयोगी तत्वावर त्याला घेतला होता. परंतु ही कंपनी 2020ला, ते म्हणतात 2020ला दिली. ग्रामविकास खात्याचा मंत्री किती खोटं बोलायचं, अभ्यास तरी केला पाहिजे. मूर्खपणाचा कळस आहे. 2020ला ही कंपनी सोडली त्या कंपनीनं, कारण 2 वर्ष आधीच 10 वर्षासाठी घेतला होता 43 कोटीला. मी सगळी माहिती काढली. 2 वर्ष तोटा फार वाढत होता, बँकाची कर्ज वाढत होती, पण तो कारखाना त्यांनी सोडला. कारखाना सोडल्याची ऑर्डर माझ्याकडे आहे. हायकोर्टमध्ये ती कंपनी गेली होती, संस्था, त्यांच्यात वाद चालू होता, त्याची हायकोर्टची ऑर्डर माझ्याकडे आहे. म्हणजे 2020ला कारखाना घेतलेला नाही. 2012-13ला ह्या कंपनीनं 10 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनं सहयोगी तत्वावर घेतलेला होता. 2 वर्ष आधी फार मोठा त्याला तोटा येत होता, बँकेची कर्ज वाढत होती, म्हणून 2 वर्ष आधीच नुकसान सोसून त्यांनी कारखाना त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेला आहे. आज ती संचालक मंडळ कारखाना चालवतोय. आणि मी त्या मतदारसंघाचा आमदार होतो, मला माहिती होतं की त्यावेळेला त्या कारखान्याच्या कामगारांचे 18 महिने पगार थकलेले होते. तिथल्या कामगारांच्या बायका ह्या मजुरीला जात होत्या, म्हणून आमदार म्हणून मीच पुढाकार त्या सहयोगी तत्वावर चालण्यासाठी घेतलेला होता. त्या कंपनीशी माझा सुतराम संबंध नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा कारखाना काय ते अपारदर्शक बिडिंग केलं असं काहीतरी त्यांचं म्हणलं, त्यांनी काढलाच नाही, तर तो दिला शासनानं सहयोगी तत्वावर. म्हणजे एक ही शेल कंपनी नाही आहे म्हणतात ती नाही. नंतर या ब्रिक्स इंडिया कंपनी जी आहे त्याचं आज मी काढलं, त्याचं शेअर कॅपिटल देतोय, त्याला उलट 75 कोटी तोटा आहे त्या कंपनीला. मला वाटते जर याची चौकशी केली तर मला वाटते तो तोटा किरीट सोमय्यांनी भरून द्यावा. आणि जर त्यांनी नितीन गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं असतं या कारखानदारीवर बोलायला, म्हणजे बोलताना, तर मला वाटतं चांगलं मार्गदर्शन त्यांना लागलं असतं. कारण स्फूर्ती कारखाना त्यांनी काढला, स्फूर्ती, त्यावेळेस असेच प्रॉब्लेम तयार झाले होते. आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की कारखाना साखर काढणं म्हणजे आम्ही पूर्वजन्मी पाप केले का काय, असं ते वाक्य बोलले होते. मला वाटतं ते मार्गदर्शन त्यांना मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे यासाठी आता मला 100 कोटीचा पहिला आणि हा 50 कोटीचा दुसरा असा फौजदारी दावा मी दाखल करणार आहे. म्हणजे याच्याशी काही संबंध नाही. आणि मी त्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये त्यावेळेस त्याच वेळा खुलासा केलेला होता. मी काय खुलासा केला होता की बाबा ही इन्कम टॅक्सचं झाड गाठलेली आहे, सगळी कागदपत्र त्यांनी आमची जप्त केलेली आहे, आमच्या कुटुंबियाचा कुठेही म्हणजे याच्यामध्ये संबंध आलेला नाही, आणि जी आहेत ती आम्ही उत्तर त्याला दिलेली आहेत. आता त्याबद्दल ते ईडीकडे जात आहेत, ह्याच्याकडे जात आहेत. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही एकदा सगळीकडे दिलाय ना, त्या संस्था तपासणी करतील की तुम्ही जाऊन पर्यटन करायला कशाला जाता, त्या तिथं जाऊन, म्हणजे उद्देश काय, आणि हा अधिकार कोणी दिला, तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज. मला वाटतं ह्याच आक्षेपावर मी हायकोर्टात जाणार आहे, हे वाक्य त्यांना बंद करण्यासाठी. ही न्यायाधीश झाली काय, हे कोण आहेत, तक्रार करा ना. तुम्हाला तक्रार करण्याचं कारण तुम्हाला एजंट म्हणून नेमल्यानंतर सुपारी दिल्यानंतर तुम्ही काम करा ना. तुम्ही घोटाळेबाज, तुरुंगात पाठवणार अशी बदनामीकारी वक्तव्य कशी करता, तुम्ही न्यायाधीश झाला काय, त्या चौकशी करणाऱ्या कंपन्या चौकशी करू देत ना काय करायचं ते. आणि पूर्णपणानं, कारण मी 17 वर्ष मंत्री आहे आणि 3 वर्षानं 20 वर्ष होणारच आहे. महाविकास विकास आघाडी आणि पुढे 10 वर्ष झालं आहे. मला पुन्हा निवडून आलं की मला 30 वर्ष होतील मंत्रिपदाला. एवढ्या काळामध्ये माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एकही दबक्या आवाजात चर्चा झालेली नाही कुठल्या याची.
मी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. ज्या कामामध्ये मला सत्तेची संधी मिळाली तिथं सामान्य माणसासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं भारतीय जनता पक्षाच्या काळात चिक्की घोटाळा झाला, प्रकाश मेहताचा गृहनिर्माण घोटाळा झाला, जमिनीचे घोटाळे झाले, तसे घोटाळे अद्याप कुठलेही आमच्या नावावर नाहीत. एवढे घोटाळे झाले तर त्यांनी आता हे मंगलप्रसाद लोढा येत आहेत त्यांच्या काढावं ना, भरपूर टॅक्स चुकला असेल त्यांनी जे साखर आयोगाने आता नवीन त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष त्यांची काढावी कागदपत्र, किंवा भारतीय जनता पक्षाचे जे घोटे ते काढावेत ना सगळे. म्हणजे एक इम्पार्शल म्हणून त्यांची प्रतिमा होईल. हे भारतीय जनता पक्षाचं एक हत्यार म्हणून याचा वापर करतायत आणि महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. हे साध्य होणार नाही आणि आमचा काय आवाज दबणार नाही जोपर्यंत माझ्या पक्षावर. आता पवारसाहेबांचा काय संबंध आहे? शरद पवारसाहेबांचं नाव ते घेता येईल लायकी आहे काय? उद्धव ठाकरेंचं नाव घेता येईल सातत्याने. मला वाटतं हे बोलण्यासाठी मला उच्च न्यायालयात जावं लागेल आणि हे बोलण्यापासून त्यांना रोखावं लागेल, कारण ह्यामुळं हे फार झालेलं आहे. अशी परिस्थिती होणं बरोबर नाही. जे योग्य आहे ते. माझ्याकडे विशेष सहाय्यक खातं आलं, त्यामध्ये 4 घटकाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. विधवा भगिनी माझी, परित्यक्त्या भगिनी, अपंग माणसं आणि 65 वर्षावरची म्हातारी माणसं ज्यांना आई वडील वडिलांना मुलं बघत नाहीत त्यांना पेन्शन चालू करणारा मी मंत्री आहे. माझ्याकडे विधी न्याय खातं आलं. या चॅरिटी जे आज दवाखाने आहेत त्यांना व्यवस्थित मार्गावर आणण्याचं काम मी केलं. आज लाखो लोक ऑपरेशन आपण मोफत करून देतो चॅरिटीमधून. हृदयविकार, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये जे जिथं संधी मिळाली. आता कामगार खातं, बांधकाम कामगार मंडळ त्यावेळेला माझ्या काळात तयार झालं. आज त्याला 2 वेळचं आपल्या ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेला थकबाकीदारी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तसं शिवभोजन थाळी चालू केली आणि आता आपण या बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन 2 वेळचं चालू केलं आहे कोरोना काळात. अशी आपण अनेक कामं केली. म्हणजे माझं म्हणण्याचा काळ हा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. का बाबा एवढे लोक 40,000 लोक जमा होत आहेत, ह्याचा अभ्यास करायला नको. माझं म्हणणं आहे की बाबा याच्यात कसलंही तथ्य नाही. आणि हा सरसेनापती कारखाना 10 वर्ष झाली शिळ्याकडला ऊत का आणला जातोय, कर्ज सगळी पिटली. 10 वर्षानंतर पुन्हा विषय का काढला जातो? म्हणजे यांना काहीच मंत्रिपदाचं माझं सापडत नाही ना. आता सेनापती हा आप्पासाहेब नवडे कारखाना ह्याचा माझा काही संबंध नाही. आमदार म्हणून मला सहकार्य असेल त्याला, पण आता सुद्धा संचालक मंडळाच्या ताब्यात आहे. 2020ला म्हणलं मुश्रीफांनी घेतला ग्रामविकास मंत्री झाल्यावर. आणि कसे बेताला आरोप करता आणि आपण त्याला किती प्रसिद्धी देतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं याच्याबद्दलचं आता हे करणार आहे. आणि चंद्रकांत पाटलांच्यावर मी सांगितलेलं आहे की त्यांनी हायब्रिड अॅन्युइटीमध्ये घोटाळा केला आहे, त्याची मी FIR करणार आहे. आणि मी महाविकास आघाडीच्या सगळ्यांना सांगितलं आहे की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. कदाचित ही सगळ्यांच्यावर अशी परिस्थिती येईल, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, त्यांना योग्य मार्गावर आणावं लागेल. ठीक आहे, लोकशाही पद्धतीनं काय चालायचं ते चालू ना, याच्यापूर्वी चाललेलं नाही, परंतु हे असं चालू देता कामा नये अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून माझं प्रसारमाध्यम म्हणणं आहे एखाद्या गोष्टीला किती प्रसिद्धी द्यायची, बरोबर व्यक्ती बघून तर करा. भारतीय जनता पक्षाची मित्रमंडळी सांगत होती त्यांना किंवा हसन मुश्रीफ त्यातला तसा नाही म्हणून. तर या चंद्रकांत पाटलाच्या प्रेशरमुळं, चंद्रकांत पाटलाच्या आग्रहाखात्रामुळं हे बदनाम करण्याचं मला आणि माझ्या कुटुंबाचं हे कारस्थान हे काही यशस्वी होणार नाही. सर, तुम्ही म्हणालात की भाजपमध्ये यायची ऑफर दिली होती, कोणी ऑफर दिली होती आणि ते न आल्यामुळे तुमच्यावरती अशा पद्धतीनं आरोप होते? हा एक चंद्रकांत पाटलांनी ज्या मला ऑफर दिली होती ते पेपर आलेला आहे. त्यावेळेला पवार एके पवार मी म्हणालो, नंतर इन्कम टॅक्सची धाड पडली, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर, पण आज शिवसेनेने असं म्हटलंय की ही जी कारवाई झाली त्याचा आमच्याशी संबंध गृहखात्याने केला, म्हणजे कुठेतरी शिवसेना आता दूर होते का यापासून? नाही असं आम्ही एकदम फिविकल ना, ते झालंच नाही का ती सिमेंटची वाटते बघा, हे क्यों नाही दीवार तुटती, तुम्ही सिमेंटची बनी आहे याची. म्हणजे कुठलंही काही झालं तरी नाही काय तुम्ही 5-10 वर्ष काळजीच करू. पवार साहेब महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांना सांगितलं की आता गप्पा बसून चालणार नाही, आता तुमच्या परीने पण काहीतरी? नाही, मी मंत्रिमंडळ बैठकीत बोललो ना. हे आता असं किती म्हणजे उगाच विनाकारण आरोप करत जायचं, बदनाम करत जायचं आणि विनाकारण कुटुंबियांना वगैरे किती त्रास होतो मानसिक, हे असं बरोबर नाही. त्यांनी सांगितलं की आता ते जरंडेश्वर कारखान्यात देखील जाणार आहेत, अजित पवारांच्या मागे जाणार, रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यावर पण जाणार. हे बघा, जरंडेश्वर कारखाना एक आदर्श कारखाना अजित पवारांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी चालवलेला आहे. कारखाना कसा असावा, तो माझाही कारखाना, मी आता पत्र काढले तुम्हाला. मी ते येणार म्हणून सांगितलं तर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही कारखाना आतनं जाऊन बघा. अद्भुत कारखाना आहे. खाली ऊस गाळा जातो आणि वरती साखर काढली जाते. कारण त्या अंतराच्या याच्यामुळे आम्हाला तिथंच कारखाना काढावा लागला. आणि त्यावेळेस मी परत सांगितलं होतं का कारखाना काढावा लागला.
किंवा मी शाहू कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो, हमीदवाडा कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो. बदलत्या राजकारणाला राहता आलं नाही, म्हणून आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला कारखाना काढावा लागला. त्याच वेळेला सहकारी कारखान्यावर बंदी आली होती, सहकारी नोंदणी बंद झाली होती, भाग वाढवून बंद झालं होतं, म्हणून आपण पब्लिक लिमिटेड कारखाना काढला. आणि या कारखान्यामध्ये 60,000 लोकांनी पैसे दिलेले आहेत. मी ते सांगतो मग किरीट सोमय्याला सातत्याने, ही काय माहिती घ्या आधी. हे शेल कंपन्या, हे कंपनी, अहो त्या 12 काय कंपन्याचे पैसे काय आले असते, त्यावेळी ते कंपन्या चालू होत्या. आत्ता 19ला शेल काढल्या त्या कंपनीने आपले सगळे हे ते जे काय द्यायचं ते दिलेलं आहे ना आम्ही. मी काय म्हणतोय की 10 वर्षापूर्वीची गोष्ट, कर्ज फेड झाल्यानंतर कायच आरोप आमच्यावर दुसरे होऊ शकत नाही. आम्ही काय कशा सापडलं नाही ना, म्हणून कारखाना अरे ते कर्ज फिटलं 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही प्रसारमाध्यमांनी आधी लक्षात घेतली पाहिजे. पण तुमच्या जावयांचं त्यांनी नाव घेतलं. मी आज सांगितलं ना, माझा आणि जावयाचा कोणताही संबंध नाही म्हणून. आता खोटंच बोलायचं असेल, रिटूनच बोलायचं असेल, मग त्याला काय करूया आपण. आता माझ्या पत्नीचे शेअर्स 3 लाख आहेत म्हणाले, 3 लाख शेअर्स, म्हणजे किती चुकीच्या बातम्या, चुकीचं किती वक्तव्य. मी त्या किरीटसोबत सांगेन, तुम्हालाही मुलं बाळ आहेत, अशा पद्धतीनं चुकीची वक्तव्य करू नका. त्यांना नजर कैदेत का ठेवण्यात आलं? कंपनी आहे जी अस्तित्वातच नाही आणि त्यावर पैसे आलं असं त्यांचं कुठलं नवरत्न नावाची एक कंपनी आहे. नाही, त्याच्याबद्दल जे काही इन्कम टॅक्स हे हटलेले आहेत त्यात सगळे उत्तर दिले आहेत ना आपण. ती प्रत्येकाची उत्तर आज मेरिटनं आपण देत बसलेलो नाही. आपण म्हणतो की त्याची चौकशी झालेली आहे, संपूर्णपणानं झालेला आहे. 2.5 वर्ष झाली त्या धाडीला. काल ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात नोटीस काढली, त्याला तुम्हाला कल्पना होती का की पालकमंत्री तुम्ही तिथे आहात? पालकमंत्री मी नाही, मी नजरला आहे. तुम्ही कोल्हापूरचे आहात, पण कुठेतरी असं चर्चा आहे की कुठेतरी किरीट सोमय्या हे आरोप करतायत, त्यांना दाबण्यासाठी अशा पद्धतीने. नाही, आरोप बघा, त्यांनी आरोप केलेलाच आहे ना आणि ते जाणारच आहे. सवाल काय, फक्त आरोप करायचे आणि परेडला जायचं ह्याच्यापेक्षा तिथं त्यांना माहिती नाही जीवाभावाची माणसं काही उलट काय करू शकतील ना. ही मला वाटते प्रशासनानं घेतला निर्णय असावा असं मला वाटतं. कारण मी तर पत्रक काढलं तर की तुम्ही या, आलाच आहात तर ही सगळी माहिती घ्या. भारतीय जनता पक्षाची का वाताहत झाली जिल्ह्यामध्ये, कशा पद्धतीनं माझं काम काय आहे, सगळ्या लोकांना भेटा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हसन मुश्रीफ ही काय चीज आहे. मुश्रीफजी, जर कुठेच काही घोटाळा नाहीये किंवा कुठेच काही घोळ नाहीये किंवा ब्रिक्समध्ये तुमचं आणि तुमच्या जावयांचं नाही असं तुम्ही म्हणताय नाव, मग तरी किरीट सोमय्यांना तिथे जाण्यापासून का अडवण्यात आलं? नाही, अडवलं आम्ही कुठं अडवलं. माझं हे बघा, मी तर माझा तर प्रश्न नाही. आता प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेसाठी काय केलं असेल तर मला कशी माहिती असतात ती. हा निव्वळ कलेक्टर DSP यांनी घेतला. कारण काल रात्रीपर्यंत मला जे ऑर्डरमध्ये वाचलं त्यांच्या की रात्रीपर्यंत आपले गणपती विसर्जनचे कार्यक्रम होते, सकाळी सगळीकडं आमचे 43,000 लोक कागला जमणार होते आणि त्यांना वाटलं असेल किंवा काहीतरी धोका होईल त्यांच्या जीवाला. माझं मत आहे त्यासाठी काहीतरी निर्णय घेतला असेल, मला काय माहिती नाही. परंतु त्यासाठी अनेक भारतीय जनता पक्षाच्या काळात सुद्धा अनेकांना ह्यापासून रोखलेलं आहे. पूर्वी अनेकांना, म्हणजे ज्यावेळी एक भाषणं करत जात होती किंवा लोकांत उद्रेक होईल तेव्हा अनेकांना रोखलेला आहे. हा रोखला आणि त्यांनी यावं ना. त्यांना मीच एकदा निमंत्रण देतो, कारखाना बघवतो, मी स्वतः त्यांना भेटून कारखाना दाखवतो. ते काय फिर्याद देणार ते द्यायला होते ते दिले आहे सगळं, त्यांनी खुट्टी दिलेलीच आहे. माझा आपणचा दावा सुद्धा त्यांच्या समेत दाखल करू. देवेंद्र फडणवीस म्हणतात लोकशाही अस्तित्वात आहे का, ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांना स्थानबंद केलं जातं किंवा कराडला अडवलं? अहो, लोकशाही म्हणजे काय की आपण तुम्ही जिथं द्यायचे तिथं तक्रार दिल्या ना, मग हे कशासाठी करायला आहे? तुम्ही न्यायाधीश आहात का? कशासाठी पर्यटन कुणी अधिकार दिला? तुम्ही घाबरलाय या संपूर्ण प्रकरणात, त्यामुळे मला कोल्हापुरात येऊ दिलं जात नाही असं. अहो, तो आता परत तुम्हाला सांगितलं मी, कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांनी हे केलं. त्यांना समजा काय झालं, काय हे झालं तर किती हे होईल सांगा. म्हणून त्या प्रशासनाने ती खबरदारी घेतली असेल, असं का मानत नाही तुम्ही? मुश्रीफजी, शिवसेना म्हणते की ही कारवाई गृह विभागानं केलेली आहे. मी बोललो मगाशी, मी म्हटलं ही जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई असेल. त्यांना वाटलं असेल की बाबा या कोल्हापूर शहरामध्ये जे वातावरण झालेलं आहे, संपूर्ण जिल्हा एकटोला आणि त्यामुळे कदाचित काहीतरी होईल म्हणून केलं असेल त्यांनी. सोमय्या जे काही आरोप करतायत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून करतात असं तुम्ही सांगताय. त्यांनी स्वतः सांगितलं, मी सगळी कागदं केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्याकडे जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतील त्यांचं काढतो, हे त्यांनी सांगितलंय, मी नाही. त्याचं काढावं त्यांचं विधान. पुढच्या आठवड्यात 3रा घोटाळा काढणार नाही काढून बघा, त्यांनी
सत्य काढायला काही हरकत नाही, परंतु बिनबुडाचे आणि बोगस हे असे आम्ही चालू देणार नाही. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे कि क्या प्रतिक्रिया है आपकी, जिस तरह लगातार किरीट सोमैया अभिषेक पांडे आगे सरसेना बंदी कारखान्याबाबत त्यांना प्रश्न एक उपस्थित केला आहे. एकही शेतकऱ्यांचा बुलढाण्यामध्ये एकही शेतकरी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेच मी ते सांगतोय, 60,000 शेतकरी कसे आले हे त्यांना शेअर भेटलं तर सांगेन ना मी कसे आले. त्या चौकशी झालेली आहे, ती सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्याची चौकशी झालेली आहे. आणि काय विचारलं असं विचारत पाटलं का बघा काय. सर, हिंदी का आपने जानना चाहेंगे किरीट सोमैया ने जो आरोप लगाए हैं उसको लेकर के कैसे देखते हैं, और खासकर आपने 150 करोड़ का मानहानि का दावा करने की बात कही. ये सब बेबुनियाद आरोप हैं. मैंने अभी बोला कि जो अप्पा साहब नरोडे शुगर फैक्ट्री, मेरा मेरे दामाद का कोई संबंध नहीं. और ऐसे मुझे लगता है इनकी सीए की डिग्री है, उस पर ही मुझे शक आ रहा है. मेरा कोई संबंध नहीं वो कंपनी से. अब मैंने सब कागजात लाए, मैं दिखाता हूँ आपको. और जो उन्होंने बातें कही हैं, वो जिला बैंक ने ये किया, वो जिला बैंक की ये नहीं थी, गवर्नमेंट ने दिया था. एक सहयोगी तत्व करके एक हमारा जीआर था, उसके आधार पर 10 साल के लिए दिया था. 8 साल होने के बाद वो कंपनी ने बहुत नुकसान आ रहा था, कर्जा बढ़ रहा था, इसलिए उन्होंने 2 साल पहले ही छोड़ दिया. 2020 को लिया करके बोला, 2020 को छोड़ा उन्होंने. तो ये सब बेबुनियाद मालूमात नहीं. चंद्रकांत पाटिल के कहने से ये झूठ बोल रहे हैं. कितने का आप कोर्ट जा रहे हैं? मैंने 100 करोड़ का पहले बोला था, अभी 50 करोड़ बढ़ाया है. 150 करोड़ का मैं क्रिमिनल अबरू नुकसान का दावा कर रहा हूँ. सर, आज भी एक फ्रेश एलिगेशन किया, प्रेस कॉन्फ्रेंस की सुबह किड्स में, उस पर आपकी क्या सफाई है? ये बोला ना मैंने बोला ये बेबुनियाद है. मेरा मेरे दामाद का कोई संबंध नहीं, और ये जो कंपनी है उसके साथ ही मेरा संबंध नहीं, ये मैंने बताया. सर, आपने कहा कि आपको बीजेपी ज्वाइन करने का ऑफर था, आपने उससे मना कर दिया इसलिए. और नहीं, मैं बार बार मेरे नेता शरद पवार, मेरी पार्टी एनसीपी, महाविकास आघाड़ी, और जो केंद्रीय जो ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, इसका जो गैरवापर होता है उसके बारे में, अनिल देशमुख जी के बारे में और परमवीर सिंह के बारे में, और जो मुकेश अंबानी के घर के सामने जो जिलेटिन रखे थे उसके बारे में मैं आपके साथ इस प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत बार मैं बोला है, बहुत बार. और ये आवाज दबाने के लिए ये कार्रवाई कर रहे हैं. लेकिन जिस तरीके से आपने त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि आधी 100 कोटीचा सांगितला होता, पण आता 150 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ते किरीट सोमैया यांच्यावर ठोकणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.